आपल्या या कल्याण तालुक्यातील हे नडगाव गाव आणि नडगाव गावातील हे स्वराज्य मित्र मंडळ नडगाव सार्वजनिक नवरात्र उत्सव आणि हे स्वराज्य मित्र मंडळ नडगाव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किंवा सहकार्याने या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आणि या सार्वजनिक नवरात्र उत्सवाला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झाल्यात आणि हे 16वा वर्ष आहे। गेली 16 वर्षापासून आपण या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण आयोजित करत असतो, साजरा करत असतो। आणि हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना आपण या 10-11 दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन करत असतो। त्याच्यामध्ये मग हरिपाठ असेल, भजन असेल, प्रवचन असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आदी करून अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी करत असतो। आणि त्या कार्यक्रमांपैकीच आजची 3ऱ्या दिवसाची प्रवचन सेवा, अर्थात आज बुधवार दिनांक 24/9/2025 अर्थात 3ऱ्या दिवसाची प्रवचन सेवा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्याला माहिती आहे की कोणतंही कार्य जर करायचं झालं तर ते एकट्या दुकट्याचं काम नसतंय। आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आपण भव्य दिव्य हा गेली 15 वर्ष या ठिकाणी आयोजित करतोय, 16वा वर्ष आहे। आणि हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी हे स्वराज्य मित्र मंडळ असेल, मित्रमंडळातील सर्व सदस्य असतील, या ठिकाणी माणिकदादा विठ्ठल लोणे अर्थात अध्यक्ष असतील, ज्ञानेश्वर रामदास लोणे उपाध्यक्ष असतील, संदीप दीपक लोणे सहखजिनदार असतील, त्याचप्रमाणे रुपेश पांडुरंग चोरगे खजिनदार असतील, मनोज यशवंत लोणे सचिव, त्याचप्रमाणे आकाश पद्माकर दिनकर सचिव, त्याचप्रमाणे योगेश पांडुरंग चोरगे, मुकेश रामचंद्र चोरगे, केतन गणेश लोणे, कल्पेश पांडुरंग चोरगे, आकाश भास्कर लोणे, ओंकार अर्जुन लोणे, मिलिंद यशवंत लोणे, नितेश दीपक दाभणे आणि भावेश श्रीपत चोरगे। त्याचप्रमाणे आपल्या नडगाव मधील सर्व वरिष्ठ मंडळी असतील, महिला मंडळ असतील, बचत गट असेल, ग्रामस्थ मंडळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व नित्य नेमाने आरतीला, हरिपाठाला, सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच भाविक भक्त आणि ग्रामस्थ, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला जातो। अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत असतो। आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी आपल्या गावातील असतील, अधिकरून सर्व ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य तन मन धनाने या ठिकाणी आपण सर्व जी सेवा मिळेल ती सेवा नम्रपणे करत असतो। आणि म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला जवळजवळ 10 ते 11 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झालेला पाहायला मिळतो। सर्वप्रथम हे धर्मकार्य या ठिकाणी घडत असताना, दुर्गा मातेचा जागर या ठिकाणी घडत असताना, सेवा घडत असताना आपल्या वाट्याला जी सेवा येईल, मग अगदी झाडू मारण्यापासून ही अंतरी टाकण्यापासून ते अंतरी उचलण्यापर्यंत, बरं का, जी सेवा आपल्याला आपल्या वाट्याला येईल, मग अगदी तुमच्या भंडारापर्यंत असेल, महाप्रसाद असेल, या ठिकाणी त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे, आचार्य आहेत, त्याच्यानंतर वाढणारे आहेत, सगळं जे काही असेल, ह्या मंडपाची स्वच्छता असेल,
बरं का, जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती सेवा नम्रपणे करणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांच्या चरणी मी नतमस्तक होतो, कारण आपल्या सहकार्याने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत असतो. ज्या देवीचा जागर आपण करतोय ना, ज्या देवीचा उपवास आपण करतोय की ना, ज्या देवीची आपण पूजा करतोय की नाही, ती देवी म्हणजेच देवाचं एक रूप आहे, परब्रह्माचं एक रूप आहे, भगवंताचं एक रूप आहे. फक्त काय होतंय माहितीये का, आम्ही चर्मचक्षुने तिला पाहत असल्यामुळे आम्हाला भेद वाटतोय. बरं का, कोणतीही गोष्ट जोपर्यंत आम्ही आमच्या चामड्याच्या डोळ्याने पाहतो ना, तोपर्यंत ते दृश्यच पाहत असतो. चामड्याचे डोळे जे आम्हाला दाखवतात ते दृश्यच दाखवतात. दृश्याच्या पलीकडचं काही दिसत नाही या डोळ्यांनी. बरं का, त्या देवीचं स्वरूप जे आहे ते दृश्य कार्य करताना आम्हाला दिसतंय, पण ते दृश्य कार्य ज्या देवीच्या, ज्या देवाच्या सामर्थ्याने करताय ना, ते अदृश्य आहे. ती शक्ती अदृश्य आहे. बरं का, डोळ्यातून आम्ही पाहत असतो, डोळ्यातून आम्हाला सगळं सृष्टी दिसते, पण डोळ्यामध्ये आम्हाला सामर्थ्य देणारी जी शक्ती आहे ती शक्ती दिसते का बरं? कानातून आम्ही ऐकत असतो, पण कानातून ऐकण्यासाठी जी शक्ती आम्हाला सामर्थ्य देते ती शक्ती दिसते का? आम्ही तोंडातून बोलत असतो, वैखरीने बोलत असतो, आम्ही तोंडातून बोलत असतो, पण तोंडातून शब्द येण्यासाठी जी शक्ती आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करते ती शक्ती आमच्या चामड्याच्या डोळ्याने दिसत नाही. दृश्य जे आम्हाला दिसतंय ते दृश्य चालवण्यासाठी, ती सृष्टी चालवण्यासाठी जी शक्ती आहे ती शक्ती आमच्या ह्या चर्मचक्षुने दिसत नाही. आणि म्हणून तिला पाहण्यासाठी, त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी जो ज्ञान चक्षु आम्हाला हवा आहे की नाही, ते ज्ञान चक्षु प्राप्त व्हावं म्हणून हे प्रवचन आहे. समजतंय ना? ते ज्ञान चक्षु आम्हाला प्राप्त व्हावं, ते ज्ञान चक्षु आम्हाला कळावं, त्या ज्ञान चक्षुने आम्हाला त्या देवीचं दर्शन घेता यावं, यासाठी हे प्रवचन आहे, यासाठी हा उत्सव आहे, यासाठी या उत्सवाचं आम्ही नियोजन करत असतो. बरं का, आता ती शक्ती आमच्या अवतीभोवती अनेक रूपाने कार्य करत असते, फक्त आम्ही ते जाणलं पाहिजे, आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. बरं का, ती शक्ती कशा कशा रूपाने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करते ना, त्याचा विचार फक्त आम्ही केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अनेक रूपाने कार्य करत असते. मग आमच्या घरामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारी, आमच्यावर संस्कार करणारी आमच्या आईपासून, समजतंय ना, आमच्यावर मार्गदर्शन कोणी केलं, आम्हाला संस्कार कोणी केले बरं? त्याच्याही पलीकडं ज्या देवीच्यामुळे आम्ही या जगामध्ये आलोय की नाही, ज्या देवीने आम्हाला या जगामध्ये आणलंय की नाही, ज्या देवीने आम्हाला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, त्या आई रूपी देवीपासून तर जिने आमच्यासाठी जग सोडून आमच्या घरात आलेली आहे ना, त्या बाईपर्यंत. समजतंय का? जिने आम्हाला जगात आणलं ती पण देवीच आहे. जिच्यामुळे आम्ही हे जग अनुभवतोय त्या रूपापासून तर जिने आमच्यासाठी जग सोडलंय त्या बाईपर्यंत अनेक रूप देवीची आहेत आमच्या घरामध्ये, आमच्या अवतीभोवती. फक्त फरक काय माहितीये का? आम्ही तिथे दृश्य पाहतोय म्हणून अदृश्य रूपाने कार्य करणारी शक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही तिथे दृश्य पाहतो ना, म्हणून अदृश्य रूपाने कार्य करणारी शक्ती आम्हाला दिसत नाही. आता एखादा मुलगा जर वाईट वागत असेल, बघा, काहीतरी चुकीचं करत असेल, तर त्या ठिकाणी आई रूपी देवी शक्ती मार्गदर्शन करण्याचं काम करते. बरोबर आहे? चांगलं सांगण्याचं काम करते. पण आम्ही दृश्यच बघितलं तर आमच्यात परिवर्तन होत नाही. आम्ही काय बोलतो माहितीये का? ज्या दिवशी देवी प्रत्यक्ष प्रगट होऊन मला सांगेल त्या दिवशी माझ्यात बदल होईल. ज्या दिवशी तो देव प्रत्यक्ष येऊन आमच्या पुढे प्रगट होईल ना, प्रत्यक्ष म्हणजे जसा अवतार आहे तसा, आम्ही जशी मूर्ती पाहतोय ना तसा, आमच्या घरात जशा प्रतिमा आहेत ना देवाच्या,
त्या पद्धतीने जेव्हा देव आमच्याकडे येईल, आम्हाला सांगेल, तेव्हा आमच्यात बदल होईल. अरे दादा, आईच्या रूपाने ती देवी प्रत्यक्ष तुझ्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मार्गदर्शन करते. पण दृश्य न पाहता ज्या वेळेला अदृश्य शक्ती त्या ठिकाणी आहे, त्या शक्तीची आम्ही ज्या वेळेला ओळख घेऊ, त्यावेळेला आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. समजतंय ना? आई न सांगता आम्हाला प्रत्यक्ष कोण सांगते? देवीच प्रगट होऊन सांगते आम्हाला. देवीच प्रगट होऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करते. अहो, याच्यासाठी तर देवीला अवतार घ्यावा लागलेला आहे ना. देवीचे अवतार जे आहेत की नाही, ते कशासाठी आहेत? याच्या आधी फक्त एवढाच फरक आहे की ते दुष्ट आहेत ना, ते राक्षस आहेत ना, ते राक्षसी वृत्तीचे जे दानव आहेत ना, ते व्यक्तिरूपाने होते. समजतंय ना? महिषासुर कसा होता? व्यक्तिरूपाने होता. चंडमुंड कसे होते? व्यक्तिरूपाने होते. समजतंय? शुंभ निशुंभ व्यक्तिरूपाने होते, दानवाच्या रूपाने होते. त्यामुळे त्या देवीला ह्या रूपामध्ये शस्त्र हातात घेऊन त्यांचा वध करावा लागला. समजतंय ना? त्यावेळेला त्या देवीला शस्त्र हातात घेऊन आणि मग त्यांचा वध करावा लागला. बरोबर आहे की नाही? आता समजा आपण रस्त्यामध्ये चाललोय, बरं का, आणि एखादा मोकळा असलेला कुत्रा आपल्याकडे पाहून जोरात भुंकायला लागला आणि आपल्या अंगावर यायला लागला, तर आपण पटकन काय करतो? लगेच काय करतो? दगड नसेल तरी दगड उचलण्याचा तिथे क्रिया करतो का? तर तसं जर नाही केलं तर हा थांबणार नाही. बरोबर आहे की नाही? तो दृश्य रूपात आहे, बाहेर आहे, म्हणून त्याला आम्ही दगड मारतो किंवा दगड मारण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्याच्यापासून आम्हाला वाचण्यासाठी काहीतरी हातामध्ये काडी वगैरे जर असेल तर ती उगारतो. बरोबर आहे की नाही? तुमच्या गालावर डास बसला तर तिथे दगड मारून चालेल का? तिथे काडी मारून चालेल का? नाही ना. त्याच्याही पलीकडे आपण विचार करू ना. तिकडे कुत्रा, इकडे डास आहे, पण आमच्या मनामध्ये असे काही डास आहेत, आमच्या मनामध्ये असे काही कीटक आहेत की ते आम्हाला त्रास देतात. त्यांना जर मारायचं असेल तर, अंतःकरणात जे आहेत, मनात जे आहेत, त्यांना जर मारायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आणि म्हणून त्यावेळेला दृश्य रूपाने ते दानव होते, म्हणून देवीला शस्त्रधारी व्हावं लागलं, शस्त्र हातात घ्यावं लागलं. आता आमच्या मनातले विचार त्या देवीला मारायचे आहेत. समजतंय ना? आता खऱ्या अर्थानं माणसाला त्रास बाहेरून आहे का आतून आहे? जास्त कुठून आहे? माणूस जास्त दुःखी बाहेरच्यांमुळे आहे का आतल्यांमुळे आहे? बाहेरच्यांमुळे कोणीच दुःख नाही झाला. कोण दुःखी आहे? तसं पाहायला गेलं तर बाहेरच्यांमुळे कोण दुःखी आहे? सगळ्यात जास्त दुःख जर होत असेल आम्हाला तर आमच्या आतल्यांमुळे. भले शेजारी गाडी आल्यानंतर आमच्या पोटात दुखतंय, पण दुखवणारे आमच्या आत आहेत ना. समजतंय ना? पूर्वी ते व्यक्तिरूपाने बाहेर होतं, म्हणून देवीला शस्त्रधारी व्हावं लागलं, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घ्यावे लागले. आता आमच्या मनातले विचार जर मारायचे आहेत, आमच्या अंतःकरणातली कुकर्म जी आहेत, मनातली कुकर्म जी आहेत, ती जर मारायची आहेत, तर त्या देवीने शस्त्र नाही, शास्त्र हातात घेतलेलं आहे. ते शास्त्र हातात घेऊन आमची देवी शिकवते की नाही? मला सांगा, कोणाची आई कुठल्या मुलीला वाईट शिकवते? शिकवते का कुठली आई? कोणाची आई कुठल्या मुलाला वाईट शिकवते? शिकवते? कुठल्या आईला वाटतंय की माझ्या मुलाने वाया जावं, नको ते व्यसनाधीन व्हावं, नको ते व्यसन करावं? कुठल्या आईला वाटतंय? कुठल्या आईला वाटतंय का माझ्या मुलीने वेगळ्या प्रकारची कुठलीतरी कर्म करावी, तिने वाईट वागावं, तिने असं वाटतंय का? मग आम्हाला चांगलं शिकवणारी ते रूप कोणाचं आहे? आम्हाला चांगलं मार्गदर्शन करणारं ते रूप कोणाचं आहे? फक्त फरक एवढाच आहे की ती शास्त्र घेऊन आम्हाला शिकवते, शास्त्र घेऊन आम्हाला शिकवते. आणि अनेक रूप आहेत ना त्या देवीची, अनेक रूप आहेत. मुक्ताबाई नमो आद्यत्रय जननी, बरं का?
कसं मांडलंय बघा मुक्ताबाईच्या बद्दल सांगत असताना. अर्थात त्रिदेव जननी म्हटलेलं आहे, आद्यत्रय जननी. तीन देवांना उपदेश करणारी मुक्ताई आहे. किती तर 9 वर्षाची. आता आपण जर विचार केला तर 9 वर्षाचं आमचं बाळ काय करतंय बरं, किंवा आपण 9 वर्षाचे असताना काय केलं असेल बरं. आपल्याला कसली जाणीव होती, कसलं माहिती होतं, काय कसलं कसलं ज्ञान होतं आपल्याला. पण 7 वर्षाची 9 वर्षाची मुक्ताई 3 देवांची जननी झाली, आद्यत्रय जननी. उपदेश करते 3 देवांना. पहिलं म्हणजे आता माऊलींचं चरित्र आपण वाचलं असेल, नसेल वाचलं तर वाचा, तेव्हा तुम्हाला माऊली कळतील काय त्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज, माऊलींचं चरित्र बरं का, त्याच्यामध्ये अनेक उदाहरण आहेत माऊली. पहिलीच गोष्ट म्हणजे संन्याशाची पोरं म्हणून लोकांनी दिलेला त्रास. आलं लक्षात ना. समाजाने पोरांना स्वीकारावं, पोरांना मानपत्र मिळावा, आमच्या मुलांना जगता वागता यावं, त्यांना जगण्या वागण्याचा अधिकार आहे, त्यांनी व्यवस्थितरित्या राहावं, जगावं, वागावं, कार्य करावं, म्हणून खंडपीठाने ठोठावलेली जी शिक्षा आहे, देहांत प्रायचित्ताची शिक्षा, म्हणजे मुलांना व्यवस्थित जगता यावं म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आई साहेबांनी आणि दादांनी बाबांनी काय केलं, देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. बघा. दुसरं, कधीतरी माऊलींनी माधुकरी मागायला जावं तर लोकांनी त्यांचा द्वेष करावा, मत्सर करावा, उलट काय म्हणावं माहितीये का, संन्यासाची पोरणारे तुम्ही खाऊन काय करणार आहे, जगून काय करणार आहे, हे शब्द कानावर पडत आहेत. कधीतरी एखाद्याच्या अंगावर जर सावली पडली माऊलींची तर त्यांनी जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करावं आणि उलट काय म्हणावं की अरे संन्यासाच्या पोरांची सावली पडली, बाटलो रे बाटलो. आणि ह्याच स्थितीला, परिस्थितीला किंवा ह्याच स्थितीचा विचार करून ज्या वेळेला माऊली ज्ञानोबा ताटी लावून बसले, समजतंय ना, की अरे आई वडील गेले माझे, आम्हाला तुम्ही स्वीकारावेत म्हणून, आम्हाला मानपत्र मिळावं म्हणून, आम्ही पण माणसंच आहोत ना, कधीतरी स्वीकारा आम्हाला. एवढा द्वेष, एवढा मत्सर, एवढा तिरस्कार की नुसती सावली पडली तरी तुम्ही आंघोळा करायला जाता. माधुकरी देत नाही, मिळालेली माधुकरी एखाद्या नराधमाला जर माहिती झाली तर त्याने ते झोळी घ्यावी, उपडी करावी, त्या रस्त्यावर आणि तुडवावी, उलट बोलावं तुम्ही खाऊन काय करताय, काय खाऊन करायचंय तुम्हाला, संन्यासाची पोरं जगून काय करताय तुम्ही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कधीतरी हे थांबलं पाहिजे ना, थांबत नाही काही केल्या. म्हणून माऊलींनी काय केलं, ताटी लावून घेतली आणि मग आद्यत्रय जननी जी आहे मुक्ताई, बरं का, ती मुक्ताई त्या ठिकाणी माऊलींना उपदेश करते. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बरं का, काय उपदेश करते, योगी पावन मनाचा. एखाद्याने त्रास दिला म्हणून आपण थांबणं हे योग्याचं लक्षण आहे का, साधूचं लक्षण आहे का. थांबला तो साधू नाही, बरं का, थांबला तो साधू नाही. नदी वाहणारी चांगली वाटते का स्थिर असणारी चांगली वाटते. आपण नदी पाहायला जातो, कधी वाहत असलेली की स्थिर असलेली. वाहत असलेली नदी चांगली वाटते, बरोबर आहे ना, वाहत असलेली नदी चांगली वाटते. काय म्हटलेलं आहे, बहती नदी और चलता साधू. आणि म्हणून मग मुक्ताई त्या ठिकाणी उपदेश करतायत, आपल्याला चालायचंय, थांबून कसं चालेल. एक फक्त कल्पना करा, एक कल्पना करा फक्त, जर माऊली थांबल्या असत्या तर ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला मिळाला असता. ज्ञानेश्वरी ग्रंथ मिळाला असता आपल्याला जर माऊली थांबले असते तर. अमृतानुभव, चांगदेव 65 आणि प्रवचनाच्या आधी जो आपण मस्त आनंद घेतला, ती मस्त की हरिपाठाचा, तो हरिपाठ ग्रंथ तरी आपल्याला मिळाला असता का.
मिळाला असता? ताटी उघडली म्हणून जगाचा उद्धार करणार हे वाङ्मय आम्हाला प्राप्त झालं. आमच्या आयुष्याचा उद्धार करणारं हे वाङ्मय आम्हाला प्राप्त झालं. आमच्या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा याचं मार्गदर्शन जे आम्हाला मिळतंय ना, ते वाङ्मय आम्हाला प्राप्त झालं. ताटी उघडली म्हणून. कोणाला उपदेश केला मुक्ताईने? ज्ञानदेवाला. आद्यत्रय जननी म्हटलेला आहे. देवाची आहे, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची आहे. एक देव झाला ज्ञानदेव. समजतंय ना? 1400 वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव, बरं का, चांगदेव. आणि ते चांगदेव बघा, अनेक आख्यायिका आहेत. एका ठिकाणी सिद्ध होते, ते बरेचशी मेलेली माणसाशी एकत्र करायचे, ते समाधीस्थ असायचे. मग ते एकदा तिथून ते 1-2-4 महिन्यामध्ये किंवा काही कालावधीमध्ये ते त्या समाधीतून निघाले की मग बोलायचे इथे कोणी आहे का, आणि मग ती मेलेली माणसं तत्पुरती उठायची आणि बोलायची हो आम्ही आहोत, परत ती मरून जायची. अशी ती कथा आहे. अजून बऱ्याच काही मधल्या कथा आहेत त्या, बरं का. पण ज्या वेळेला त्यांना कळलं की हे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव, की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई 4 भावंड आहेत. खूप सामर्थ्य आहे या 4ही भावंडांकडे, खूप सामर्थ्य आहे, बरं का. आणि मग त्यांची भेट घ्यायची म्हटल्यानंतर मग ते आपल्याला माहिती आहे की ते सापाचा चांबूक आणि त्या शिवावर बसून आलेले एक चांगदेव महाराज. इकडे मग माऊलींनी पण आज्ञा केली त्या भिंतीला, निर्जीव भिंत घेऊन गेले. मग निर्जीव भिंत येताना जेव्हा बघितले तेव्हा चांगदेव महाराज बोलतात, साष्टांग नमस्कार घातला त्या ठिकाणी माऊलींना. आणि काय म्हणतात चांगदेव महाराज, माऊली आमची सजीवावर सत्ता आहे, पण तुम्ही संत असे आहात की तुमची निर्जीवावर सत्ता आहे. समजतंय ना? आणि मग त्यावेळेला मुक्ताईने चांगदेवांना उपदेश केलेला आहे. तपश्चर्या किती चांगदेव महाराजांची? 1400 वर्ष. 14 पुढे शे लागलंय, बरं का, शे नका विसरू. 1400. आपलं किती 100 वर्ष आयुष्य आहे बरं. एकीकडे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज आहेत आणि एकीकडे 9 वर्षाची मुक्ताई आहे. 900 नाही. फरक समजतो ना तुम्हाला? ती 9 वर्षाची मुक्ताई आई साहेब चांगदेव महाराजांना उपदेश करतायत. उलट उलट माघारा गडिया फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारा सो उलथून पाडीते. बरं का. कोण उपदेश करते? मुक्ताई. आणि खर तर त्या ठिकाणी शिष्यत्व पत्करलेलं आहे. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांनी मुक्ताईला गुरु केलेली आहे, गुरु मानलेला आहे. ज्ञानदेव, चांगदेव, तिसरे नामदेव. तिसरे कोण आहेत? नामदेव. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4ही भावंड ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्री गेली पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी, आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी पहिली भेट झाली ती नामदेव महाराजांची. बरं का. पहिली भेट कोणाची झाली? नामदेव महाराजांची. आणि ज्या नामदेव महाराजांविषयी त्यांनी खूप काही ऐकलं होतं, बरं का, अनुभवलं होतं. असे नामदेव महाराज समोर आल्याबरोबर विश्वाचे जे गुरु आहेत ना, विश्वाचे गुरु, बरं का, ज्यांच्याकडे माऊली पसायदान मागतायत, समजतंय ना? विश्वात्मक देव, विश्वाचे गुरु, ते निवृत्ती दादा नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. बरं का. वारकरी संप्रदायाचा हा नियम आहे. ज्या संप्रदायामध्ये आपण काम करतोय ना, त्या संप्रदायाचा नियम आहे, समोरचा वयाने किती मोठा आहे किती लहान आहे पाहता कामा नये, त्याचे कर्म गुण विचार पाहून आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे.
आणि आपण नमस्कार कशाला करतो? त्यालाच करतो ना, कर्मगुण आणि विचार पाहूनच नमस्कार करतो की नाही? बरं का? निवृत्ती दादा नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. त्यांच्या पाठोपाठ योगियांची माऊली जी आहे की नाही, योगियांची माऊली, संपूर्ण जगाची माऊली, आज तुम्ही आम्ही सुद्धा काय माऊलीच म्हणतोय ना ज्ञानोबांना, माऊली ज्ञानोबा सुद्धा नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. बरं का? त्यानंतर माऊलींनी नमस्कार केल्यानंतर सोपान काका नमस्कार करतायत. सोपान काका नमस्कार करतायत. आता ह्या तिघांचा नमस्कार ज्या ज्या वेळेला होत होता त्या त्या वेळेला निरीक्षण करत होती मुक्ताई. बरं का? आद्य त्रय जननी मुक्ताई निरीक्षण करतीये. दादा नमस्कार करतायत नामदेव महाराजांना. योगियांची माऊली, माऊली ज्ञानोबा दादा नमस्कार करतायत. सोपान काका अर्थात दादा सुद्धा नमस्कार करतायत. सोपान दादा सुद्धा कोणाला? नामदेव महाराजांना. निरीक्षण करता करता पाहतच राहिली मुक्ताई. बरं का? पाहतच राहिली. दादा म्हणतायत मुक्ते अगं काय पाहते? नमस्कार कर, नमस्कार कर. तुला माहितीये का ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण इथे आलोय ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या अतिशय जवळ असतात हे कोण? नामदेव महाराज. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या अगदी जवळ असतात. खरे भक्त आहेत ते. खरे भक्त म्हणजे भक्ती कशी असावं याचा एक आदर्शयुक्त उदाहरण. पुढे नामदेव महाराजांच्या हातून पांडुरंग परमात्मा नैवेद्य स्वीकारतायत. अगदी जवळ असतायत ते पांडुरंग परमात्म्याच्या. नमस्कार कर. आता मुक्ताईने काय निरीक्षण केलं माहितीये का माऊली? समोरचा जर आपल्याला नमस्कार करत असेल तर तो मोठा असू द्या नाही तर बारका असू द्या, पण कमीत कमी तो जर नमस्कार करतोय तर आपले हात तरी जोडले पाहिजेत. आपण समजतंय ना? हा नियम आहे. हातात काही असेल तर कमीत कमी तेवढी नम्रता तरी दाखवली पाहिजे. चेहऱ्यावर तेवढी नम्रता तरी दाखवली पाहिजे. कमीत कमी चेहऱ्यावर तरी. मी महाराज म्हणून जर तुम्ही मला पाया पडायला येत असाल, दर्शन घेत असाल, आणि मी जर ताठ मानेने उभा असेल, आहे का नाही? काय तर संप्रदायाला ते शोभनीय नाहीये. संप्रदायाला ते शोभनीय नाहीये. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, पाया पडती जन एकमेका. समजते ना? त्याच्याही पलीकडे आपण पाहू ना, पुढचा माणूस कोण आहे ते पाहण्यापेक्षा त्या माणसात माझा देव आहे हे पहा. जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत. हा धर्म आहे वैष्णवाचा. वैष्णवाचा धर्म आहे. काय धर्म आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग आहे, भेदाभेद त्याच्याकडे नाहीच आहे. मग जर दादा नमस्कार करतायत नामदेव महाराजांना, तर नामदेव महाराजांनी कमीत कमी हात तरी जोडायला पाहिजेत ना. तेवढी नम्रता तरी दाखवायला पाहिजे ना. थोडं चेहऱ्यावर तरी कसं दाखवायला पाहिजे ना. अरे बापरे, एवढे मोठे दादा आपल्याला नमस्कार करतायत. मग योगियांची माऊली आपल्याला नमस्कार करतेय. सोपान काका आपल्याला नमस्कार करतायत. पण तसा चेहऱ्यावर थोडाफार पण हावभाव न दिसल्यामुळे मुक्ताई म्हणतात, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. कोण म्हणतात? मुक्ताई. नंतर ते गोरोबा काकांकडे नेऊन अनुभवाचं थापटणं वगैरे मारलं आणि मग सांगितलं पांडुरंग परमात्म्याने, दादा चराचरामध्ये जे रूप माझं भरलेलं आहे ना, त्याची जर ओळख घ्यायची असेल तर तुला श्री गुरूंना शरण जावं लागलेलं आहे. तुला सद्गुरू त्याची ओळख करून देतील. आलं का लक्षात? आपला विषय काय आहे? 9 वर्षाची मुक्ताई 3 देवांना उपदेश करते. त्रिदेव जननी. आमच्या घरात सुद्धा अशा अनेक मुक्ताई आहेत. आमच्या घरात आजूबाजूला सुद्धा अशा अनेक मुक्ताई आहेत की ज्या आम्हाला उपदेश करतात.
भावाचं कधी डोल असं फिरलेलं बघितलं ना का लगेच ती बहीण बोलते, दादा आज तुझा काही रंग न वेगळाच दिसतो हो का, कुठून जाऊन आला का तू पाड्या बिड्यावरून? कोण बोलते बरं ही? ती बहीण म्हणजे मुक्ताई आहे ना दादा. ज्या दिवशी आम्हाला आमच्या घरातल्या देवीचं स्वरूप कळेल ना, त्या दिवशी या मंडपामध्ये मूर्ती रूपाने असलेल्या देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ते स्वरूप आम्हाला कळलं पाहिजे, त्या स्वरूपाची आम्ही ओळख घेतली पाहिजे, त्या रूपाची आम्ही ओळख घेतली पाहिजे, बरं का. तुकोबा कुठेही जन्माला येतात का? कुठेही जन्माला येतात तुकोबा? माऊली ज्ञानोबा कुठेही जन्माला येतात का? ज्या ठिकाणी कनकाई माता आहेत ना त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्माला येतात. ज्या ठिकाणी रुक्मिणी माता आहेत ना त्याच ठिकाणी माऊली जन्माला येतात. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, श्रीमध्ये किती सामर्थ्य आहे, या शक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, या श्रीमध्ये किती मोठी शक्ती आहे. हिरण्यकश्यपू जरी असला ना तरी भक्त प्रल्हादाला जन्म देण्याचं काम कयाधू करते. फरक कळतो ना तुम्हाला? माय माऊली हिरण्यकश्यप माहितीये तुम्हाला? त्याच्याबद्दल सांगताना, त्याची ओळख करून देताना असं सांगितलेलं आहे, नाम न घे वाचे ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हे सप्ता बिप्ता त्याला काही माहितच नाही हो का, हे हरिनाम सोहळा वगैरे काही माहितच नाही, बरं का. प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, आरती अजिबात नाही. आलाच कदाचित ना तर दांडे यांच्या वेळेला कुठेतरी बाजूला बसून निरीक्षण करेल फक्त. कोण? प्रवचनाच्या वेळेला नाही, आरतीच्या वेळेला नाही, हरिपाठाला नाही. म्हणजे ज्याला नामस्मरणाची काही अजिबात काहीच नाही, त्याला काही जमतच नाही. ते ऍलर्जी आहे नारायण नावाची, त्याला नारायण नाव जरी ऐकायला तरी पण त्याची तळ पाहिजे मस्तकाला जाते. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतो. साधना कोणाची आहे, तपश्चर्या कोणाची आहे, ते बळ कोणाचं आहे? कयाधू नावाच्या शक्तीचं, त्या देवीचं बळ आहे. देवीमध्ये किती सामर्थ्य आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती अनुभवायला मिळाले, वाचायला मिळतात, पाहायला अर्थात आमच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण होत असते. ते बघितल्यानंतर, वाचल्यानंतर. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी दिलेले ते छत्रपती आहेत या महाराष्ट्राला, हिंदुस्थानला. किती सामर्थ्य आहे ना, शरीरामध्ये सामर्थ्य आहे, बरं का. मुलं आणि मुलांवर संस्कार करण्याची अधिक करून जबाबदारी कोणावर आहे बरं, पुरुषावर का स्त्रीवर? पुरुष बिचारा 1.5-2 भाकरीची सकाळी शिदोरी घेतली की घराच्या बाहेर पडतो. कशासाठी? घरातल्यांच्या सुखासाठी, बरोबर आहे की नाही? घरातल्यांनी सुखी राहावं, समाधानी राहावं म्हणून 4 पैसे कमवण्यासाठी 1.5-2 भाकरीची जी शिदोरी घराच्या बाहेर घेऊन पडतो ना, तो दिवसभर एवढा घाम गळतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, कुठल्या कुठल्या संकटाला तोंड देतोय, कुठल्या कुठल्या प्रसंगाला तोंड देतोय आणि काय काय आघात झेलतोय ते त्यालाच माहिती. संध्याकाळी आल्यानंतर 4 पैसे कमवून आल्यानंतर त्याला असं वाटतंय 2 घास खातो कधी ना झोपतो कधी. खरंय की खोटं आहे? मुलं अधिक करून कोणाच्या सान्निध्यात असतात, बापाच्या की आईच्या? आणि मुलांना सुद्धा जास्त आवडतो बाप का आई? बाप किती घाम घालतो ते त्याचं त्याला माहिती, काय कष्ट करतो आणि काय काय करतो ते त्याचं त्याला माहिती, पण ते बाहेर करतो ना सगळं. खरं आहे की खोटं आहे? जास्त आवडते कोण मुलांना, बाप का आई? आई. असू द्या. मग मुलांवर अधिक करून संस्कार करण्याचं काम कोणावर, जबाबदारी कोणावर आहे? आईवर, बरोबर आहे की नाही? मडका जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला आम्हाला आकार देता येतो, बरं का. तो आकार देताना शास्त्रामध्ये सांगितलंय, पुराणात सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय, संतांनी संतांच्या वाङ्मयात सांगितलंय, तेच तुम्हाला सांगतो. तुमचं मन दुखवायचं अजिबात विचार नाही, अजिबात नाही. तुमच्या मनाला लागावं किंवा तुमचं मन दुखावं हा उद्देशच नाही. गर्भात असल्यापासून ते संस्कार करण्याची जबाबदारी आईवर आहे.
समजतंय ना? बाळ गर्भात असल्यापासून त्याच्यावर ते संस्कार करण्याची जबाबदारी आईवर आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की भक्त प्रल्हाद कयाधूच्या गर्भात असताना सुद्धा नारायण नारायण नावाचा जप करत होता. काही समजतंय का? आमचं लाथा मारतय आणि उलट सांगतय, पण बघा कसं लाथा मारतय ते. एक सांगायची रीत, दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावं, घोड्यावर बसावा, एक हातामध्ये तलवार घ्यावी आणि एक हातामध्ये ढाल घ्यावी, राजासारखं घोड्यावर बसावं, हे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे आहेत. राजांचा जन्म झाल्यानंतर त्यांना मांडीवर घ्यावं, त्यांना रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करावं, त्यांना संतांचं चरित्र ऐकवावं. का? मला राजा घडवायचंय, मला राजा वाढवायचाय, मला राजा पाहायचाय. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा पाहायचा आहे. कोणावर जबाबदारी आहे? आणि एवढं सामर्थ्य आहे ना महिलेकडं. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसलीस असे का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. तीच देवी आमच्या अवतीभोवती कार्य करते, तीच देवी आमच्या घरामध्ये कार्य करते, तीच देवी आमच्या बाजूला कार्य करते, तीच देवी आमच्या शरीरामध्ये शक्ती रूपाने कार्य करते, शक्ती रूपाने कार्य करते. डोळ्यातून पाहण्यासाठी शक्ती देते ती देवी, कानातून ऐकण्यासाठी शक्ती देते ती देवी, तोंडातून बोलण्यासाठी शक्ती देते ती देवी. अनेक रूपाने कार्य करते ती देवी आमच्या शरीरामध्ये, आमच्या अवतीभोवती. फक्त आम्हाला तिची ओळख घेता आली पाहिजे, आम्हाला ते जाणता आलं पाहिजे. जसं बाहेरचे दानवांचा नाश करण्यासाठी त्या देवीला अनेक अवतारामध्ये यावं लागलं की नाही? मग ती श्री महाकाली म्हणून, श्री महासरस्वती म्हणून, श्री महालक्ष्मी म्हणून, नवदुर्गा देवता ज्या सांगितलेले, त्या चंडमुंडाचा वध करण्यासाठी तिने एक अवतार धारण केला, महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गेचा अवतार आहे. त्याच्यानंतर त्या